तीच रेसिपी खाऊन कंटाळा आलाय का किंवा काहीतरी नवं ट्राय करायची इच्छा आहे किंवा चमचमीत आणि मस्त असं पावसाळ्यात काहीतरी खायची इच्छा आहे, पण ते 100% हेल्दी असावं आणि पूर्ण वर्ल्ड्स बेस्ट आणि हेल्दी रेसिपी जर हवी असेल तर आज तुम्ही एकदम बरोबर रेसिपीवर आलेला आहात. कारण एकदम मस्त, तेवढीच हेल्दी आणि तेवढीच मुलांपासून सगळ्यांनाच आवडणारी हेल्दी रेसिपी आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे, जी जेवढी हेल्दी आहे तेवढीच एकदम मस्त आणि चीझी आणि एकदम छान अशी असणारी रेसिपी, जी बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. तर ही रेसिपी कशी बनवायची, एकदम साध्या सोप्या जिन्नसमध्ये म्हणजेच पदार्थांमध्ये येणे एकदम मस्त अशी रेसिपी. तर सुरुवात करू एकदम छान गरमागरम अशा आपल्या रेसिपीसाठी. तर काय झालं, काल मिस्टरांनी 2 बुट्टे आणले आणि त्यातले गरमागरम असताना खावेसे वाटणारा एक सगळ्यांनी खाल्ला, पण एक तसाच उरल्यानंतर तो थंड झाल्यानंतर चांगला लागत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. किंवा गरमागरम खाणं पसंत करतात, तेवढं थंड झाल्यानंतर कोणीही खायला मागत नाही. तर इथे मी एक आयडिया केली आणि सगळेच खाणार हे मला माहीत होतं, त्यानुसार ही रेसिपी मी बनवली आहे. तर त्याचे मी दाणे एक साईडला सगळे काढून घेतले, ते एका दगडाच्या साहाय्याने ठेचून घेतले. म्हणजेच एकदम पेस्ट न करता किंवा मिक्सरमधून न काढता एकदम ओबडधोबड असं ते व्यवस्थितरित्या करून घेतले, जे व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची म्हणजेच कुटून 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या, हिंग घातली, थोडासा गरम मसाला घातला. त्यानंतर त्याच्यावरती मी मस्त असं लिंबू पिळलं, अर्धा ते 1 लिंबू तुम्ही पिळू शकता. त्यानुसार मी इथे सगळे जिन्नस घातल्यानंतर चवीनुसार कमी जास्त मीठ घालायचं आहे, आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली 1 चमचा, हळद घातली चिमूटभर आणि हे सगळं जिन्नस घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. हाताने मिक्स केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स होतं, त्याच्यामुळे स्पूनचा वापर न करता हाताने मिक्स करायचं आणि एकदम एकजीव झालं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2 ते 5 मिनटं एक साईडला ठेवून द्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी चण्याचं पीठ घालायचं, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं 3-4 चमचे. व्यवस्थित असं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी काय काय घेतलं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि 4-5 चमचे हे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि 2 मिनटं साईडला ठेवायचं. चीज क्यूब असतात तर ते एक साईडला किसणीने किसून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आता जे पण आपण पीठ बनवलं त्याचे छोटे गोळे बनवून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं चीज हातामध्ये घ्यायचं, ते त्या गोळ्याच्या आतमध्ये घालायचं आणि वरून मस्त असे बॉल बनवायचे. तर आता हे जेवढं बनवायला सोपं आहे तेवढंच खायला टेस्टी आणि मुलांसाठी 100% हेल्दी असणारी रेसिपी आहे. तर हे तुम्ही सगळे बॉल बनवून घ्यायचे आणि इथे तिखट मीठ हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. आता अशा पद्धतीने हे सगळे बॉल माझे बनवून झालेले आहेत. आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये घ्यायचं, एक तर तुम्ही तांदळाचं पीठ 2-3 चमचे घेऊ शकता किंवा नुसता कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक साईडला ताटामध्ये रवा काढून ठेवायचा. आता इथले जे एक बॉल आहे तर ते आपण बनवलेल्या मिश्रणामध्ये एक बुडवून घ्यायचं आहे. एक साईडला तेल मस्त कडकडीत गरम करत ठेवलं आहे, तर ते चांगलं गरम होऊ द्यायचं. एक बॉल उचलायचा, तो आपण बनवलेल्या लिक्विड मिश्रणमध्ये घालायचा. त्यानंतर रव्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि गरम उकळत्या अशा तेलात सोडून द्यायचा. गरम तेल एकदम उकळायला लागलं की गॅस जरा मीडियम वरती ठेवायचा आणि मस्त असं आतून बाहेरून खमंग तळून घ्यायचं. म्हणजेच ब्राउनिश होईपर्यंत छान असं खरपूस असं तळून घ्यायचे आहेत बॉल. याने काय होतं, जर तुम्ही मोठ्या गॅसवरती केलं किंवा तळलं तर ते एकदम लाल होतात पटकन, आतून शिजत नाही. तर एकदम खरपूस असं मंद आचेवरती छान असे तळू द्यायचे आणि खरपूस होऊ द्यायचे बॉल आणि व्यवस्थित असं त्याला
3 ते 4 सेकंडमध्ये होतात, कारण आपण इथे जास्त काही पिठाचा किंवा कुठलाच वापर केला नाही, त्याच्यामुळे हे पटकन होतात आणि खरपूसही लगेच बनतात. कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे हे खरपूसपणा छान येतो. आणि हे थोडे थोडे करून 4-5 बॉल करून काढून घ्यायचे आणि अर्धे मी फक्त रव्यामध्ये बुडवून व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत. तर काही बॉल हे मिश्रणामधून काढून किंवा काही बॉल नुसते रवा लावून किंवा काही न लावता तळलेत तरीही चालतील. सगळ्या पद्धतीने हे एकदम चांगले बनतात, शिवाय एकही फुटत किंवा तुटत नाही. आणि टेस्ट बघाल तर तुम्ही पण चुकून एखादा बुट्टे घरी आणलंच आणि जर चुकून एखादा अर्धा किंवा एक उरला तर तीही मस्त रेसिपी बनवून सकाळी सगळ्यांसाठी पोटभरीचा नाश्ता हा हेल्दी नाश्ता हा बनवू शकता, जेणेकरून आपला बुट्टा जो आणलाय तर तो खराबही होणार नाही, वायाही जाणार नाही आणि घरासाठी एकदम हेल्दी 100%